माझा परिचय देतो। मी प्राध्यापक माणिकराव हंडे देशमुख, आळे फाटेलाचे हंडे देशमुख बहुजन विद्या प्रतिष्ठान आहे त्याचा संस्थापक अध्यक्ष आहे। सर, साधारणतः शिक्षण व्यवस्था 19व्या शतकापासून आहे आणि मला वाटतंय त्या वेळेला बऱ्याचशा जागा ह्या बऱ्याचशा शिक्षण संस्थांच्या अगदी प्राथमिक पासून तर उच्च माध्यमिक विद्यालयांपर्यंतच्या बऱ्याचशा जागा त्यावेळेला कलेक्टरनी गायरान जमिनी बऱ्याचशा संस्थांना दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर काहींनी स्वतः घेतलेल्या आहेत। साधारणतः 2012-13 पर्यंत विना अनुदानित हे तत्व होतं। त्याच्यानंतर 13 मध्ये सेल्फ फायनान्स आलं आणि त्या दरम्यानच्या काळात म्हणजे तोपर्यंत मला वाटतंय ज्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडे कुणी बिगर शेती प्रमाणपत्र मागत नव्हतं किंवा माझ्याकडे तो 2012चा फॉर्म पण आहे। ज्या वेळेला तोपर्यंतच्या शिक्षण संस्था आहे त्याच्यात तो क्लॉज कुठंच नव्हता की शिक्षण संस्थेची जागा ही येणेच असली पाहिजे असं। काय झालं त्याच्यानंतर एक मोठी फौज महाराष्ट्रात उभी राहिलेली आहे, त्याला आपण म्हणतो आरटीआय ऍक्टिव्हिस्ट। ते ब्लॅकमेलर आहेत बहुतांशी। सर, मी आळे फाट्यावरून येतो, माझ्या शेजारी शिवाजीराव बसलेले किंवा आम्ही आता जात्यात आहोत आणि ही जी फौज आहे यांनी एक तत्व ठरवलेलं आहे, तुम्हाला ब्लॅकमेल करायचं, तुमच्याकडून पैसे घ्यायचे, त्याचा सफर मी सुद्धा आहे। आम्ही छोट्या छोट्या शिक्षण संस्था चालवतो आणि वैशिष्ट्य सांगतो की या तालुक्यात सर तुम्ही मान्यवर आहात, हे तालुका जर शैक्षणिक हब करायचा असेल तर आपल्यासारख्यांची मदत हवी आहे। हे जे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहेत ते सतत पत्रव्यवहार करत असतात आणि जेणेकरून त्या शिक्षण संस्थेला ब्लॅकमेल करायचं। ते ब्लॅकमेल झाले की ते तहसीलदाराकडे जातील, तिथून प्रांताकडे जातील। ठीक आहे, आमचे प्रांत आता 2 दिवसापूर्वी गेले, सापडले आणि योग्यच होत आहे। तुम्ही काहीच देत नाही ना त्यांना? हा, मी नाही दिलं सर। गेली 17 वर्ष म्हणजे 2009 सालापासून सर मी येणे करण्यासाठी प्रयत्न करतोय। त्या व्यक्तीनं 2023 ला मला स्पष्ट सांगितलं विना सुनावणी। आज मला सांगितलं की दुपारी सुनावणी आहे, पुण्याला निघून गेले। विना सुनावणी ऑर्डर काढली, इमारत पाडा। विना सुनावणी। माझ्या शेजारी शिवाजीराव बसलेले 15 दिवसापूर्वी त्यांच्या शिक्षण संस्थेला सांगितलं महिन्याभरापूर्वी इमारत पाडा। कोणत्या अधिकारात मी तुम्हाला फॉर्म देतो 2012-13 पर्यंतचा, त्याच्यात कुठेही क्लॉज नव्हता की शैक्षणिक संस्थेची इमारत येणे पाहिजे। मग अशा वेळेला आमच्यासारखे ठीक आहे प्रयत्न करतील, प्रशासकीय बाबीत योगायोगानं आज तर तात्यांनी ना गट शिक्षणाधिकाऱ्यांना बोलवायला पाहिजे होतं, नाही बोलवलं। त्यांनाही मी ती जाणीव करून दिली असती। आपण त्याची किती दखल घेतो? मी तहसीलला गेली 17 वर्ष लढतोय सर, सर्व काही योग्य आहे। जर समोरच्यांना सर आरटीआय मधून ब्लॅक मेलिंग करून प्रचंड पैसा मिळतोय हे सगळ्यांना माहिती आता, आणि ही एक फौजच आहे। मी तर आळे फाट्यावरून येतो, सगळीकडे आहे, सगळीकडे आहे सर। भविष्यात हे आम्ही जे बसलेलो आहेत ना या सर्वांना त्याचा त्रास होणार आहे। मग 2014-13 आपलं सेल्फ फायनान्स आलं, त्याच्यात तो क्लॉज आला फॉर्म मध्ये। तोपर्यंत शिक्षण संस्थांना तुम्ही कशासाठी कंपल्सरी करताय? हंडे सर, जरा विस्ताराने बोला, ते ब्लॅकमेल करतात म्हणजे कसं करतायत? अहो पैसेच मागतात सर। सगळ्यांचं मला पहिल्यांदाच तुमच्याकडून ही समस्या सर, या फॉर्म मध्ये बसलेले कितीतरी सफरार आहेत। इमारती पाडायला ज्याचं जळतं त्यालाच कळतं। आम्ही जातात बाकीचे सुपात ते गृहीत धरा। हे कशासाठी? नाही, आपल्याला याच्यासाठी कुणाची मदत घ्यायची सर? कोर्टाची घ्यायची का सरकारची घ्यायची का नाही? कोर्टापर्यंत तो विषय जरी गेला ते तात्पुरतं। तुम्हाला आहे ना मी एक सायटेशन देतो। हायकोर्टाचा निर्णय झालाय, ज्या सेल्फ फायनान्स संस्था आहेत ना त्यांना आरटीआय लागू नाही, आरटीआय ऍक्ट लागू नाही सर। माझ्याकडे तो आहे, ते नाही मी म्हणा जागे तो माझ्याकडे जे आहे मी अनेक संस्थांना पाठवलाय सुद्धा। आणि हरुण आता ज्या वेळेला शिक्षणाधिकारी होते तिथं माझी सुनावणी चालू होती
त्यांना मी तो के वाघचा जे आहे त्यांचं मला वाटतंय औरंगाबाद खंडपीठात नाशिकचं ते हे चालू होतं, तिथला तो निकाल आहे, नागपूरचा पण आहे. मी हरमहातारांना दिला त्या दिवशी, मला त्यांनी स्पष्ट सांगितलं, पाठीवर हात मारला आणि स्पष्ट सांगितलं की तुम्ही अजिबात जे विनानुदानित वाले तुम्ही कोणतीही माहिती देऊ नका. तुमचं आता बोलत नाही ताई आहे तिथं, तुमचं कोणी उपडू शकत नाही. सर ही जी मनोवृत्ती आहे ना सर, तुम्ही मान्यवर आहात. करायचं काय आता आपल्या महसूल विभागाला शिक्षण संस्था चालक महामंडळ किंवा जी आपली संघटना आहे त्यांनी हे जे महसूल विभाग आहे त्यांना पत्र देणं अत्यावश्यक आहे. तुमचं जे म्हणणं आहे ते थोडं संदर्भ असं देखील द्या. आपण जिल्हा अधिकाऱ्याबरोबर याची मीटिंग करू, सगळ्यांचे प्रश्न त्याच्या निमित्तानं सुटतील. सरकारचे जी आर दररोज बदलतात, इतके जी आर आलेले आहेत. कुणीतरी जुन्या जी आरच्या आधाराने केस केली असेल तर नाव बदल आहे आपण गृहीत धरू. 9/9/2009 ला एक जी आर होता, मी मंत्रालयात प्रयत्न केले, तो जी आर सुद्धा भेटून दिला जात नाही आपल्याला. आपण करूया, तुम्ही द्या. हॉस्पिटल शिक्षण संस्था यांना येण्याची गरज नाही, हा एक प्रश्न. आणि दुसरा बाकी छोटा आहे सर, काय झालंय अलीकडं 11वी 12वी हा एक फार मोठा प्रश्न तयार झालेला आहे आणि सगळ्या शिक्षण संस्था त्याच्या सफरवर व्हायला लागलेल्या आहेत. प्रत्येकाला आहे ना माझं पोरग खूप मोठं व्हावं आणि त्याच्यासाठी ते क्लासलाच गेलं पाहिजे ही एक अट्टाहास झालेला आहे. मी स्वतःही पाहिलेलं आहे, अनेक शिक्षण संस्थाच्या 1-1, 2-2 तुकड्या उडालेल्या आहेत. सर हा शैक्षणिक हब आहे, तुम्ही मान्यवर ठिकाणचे आहात. या तालुक्यात माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या शिक्षण संस्था आहेत, कुणीही राजकीय व्यक्तींनी त्यांना विरोध केलेला नाहीये. पण झालंय काय की ही जी मुलं आहेत ही आपल्या शाळांनी ऍडमिशन घेतात आणि शिकायला जातात पुण्यात, मुंबई. गट शिक्षण अधिकारी किंवा संस्थांनी जे आर काढलेला आहे, शासनाचा जे आर आहे की तुम्ही बोगस अटेंडन्स भरू नका. मी माझ्या तालुक्यातलं सांगेन, याच तालुक्यातली परिस्थिती अशी आहे की प्रत्येक शाळा ज्या मोठ्याल्या 1-1, 2-2 तुकड्या विना विद्यार्थी फक्त चालू आहेत कागदावर. मग आमच्या सारख्यांनी प्रामाणिक राहायचं, त्यांनी अप्रामाणिक राहायचं. कागदावर समजा ठीक आहे आम्ही विना अनुदानित वाले, आम्हाला 4 रुपये मिळणार आहे, पण त्याच्यासाठी हे करायचं का? मग आम्ही प्रामाणिक राहायचं, अशा विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यायचं नाही आणि काहींनी बाकी भरपूर प्रमाणात द्यायचं. 4-4, 5-5 तुकड्या बोगस चालवायच्या. 3 तुकड्यांच्या विद्यार्थी 5 तुकड्या चालल्या. हे कशासाठी? कोणतं तरी एकच करा. एक तर आमच्या सारख्यांना परमिशन द्या. गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या किती वेळा येतात ते शाळांना, ऐन वेळेला विजिट द्यायला, म्हणून मी त्यांना आता म्हटलं. प्रवेशाच्या बाबतीत पालक आणि विद्यार्थी त्यांचा चॉईस निवडतात. अलीकडे तुम्ही अकॅडमीचं म्हणताय का थोडं? हा, अकॅडमी दुसरंही सांगतो सर. पण मग हे गोष्ट समजून घ्या तुम्ही माणिकरावजी, अकॅडमीला जेव्हा मुलं जातात तेव्हा त्यांचा आपल्या शिक्षण प्रणालीवर, आपल्या शिक्षकांच्या शिकवण्यावर विश्वास आहे का? नक्कीच नाही. मग त्याचं जबाबदारी कुणाची आहे? नाही. मग मुलं पैसे देऊन जातात आणि शेजारच्या शाळेत येत नाही, त्याची काळजी घेऊन ना आपण जरा. आता तुम्ही एका बाजूला हे म्हणत असताना दुसऱ्या बाजूला बसेस करून शाळा लोक बाहेरची येतात, याचा अर्थ काय? गुणवत्तेच्या बाबतीत तुम्ही कमी पडलात तर हा त्रास होणार आहे. हे काही कायदा, शिक्षकांनी असं काही कायदा केलेला नाही की मुलांनी अकॅडमीत जावं. माझा म्हणण्याचा अर्थ समजून घ्या सर. साहेब, माणिक भाऊ थोडं न समजल्यासारखं बोलतोय का मी? एकच गोष्ट आपण किती वेळा एक समजून घ्या तुम्ही, याच्यामध्ये पर्याय सांगा काय करावं. आपण मुलाला भेटायचे. दादा 2 मिनिटं काय करायचं? शिक्षक मी 2 मिनिटं बोल. काय झालं, त्यांचा प्रश्न अतिशय सगळ्यांना भेडसावतो आणि हा प्रश्न शहरी भागात, ग्रामीण भागात आणि जिल्ह्यात एका नाही, महाराष्ट्रात एका नाही, देशात एका, सगळीकडे. काय झालंय, केंद्रांनीच आता शिक्षण पद्धती अशी केली आहे, ज्या तुमच्या नीट सेटच्या ज्या एक्झाम केलेल्या आहेत, तुमच्या 12वी बोर्डाला आता जे काय मार्क मिळून आपल्याला पुढच्या प्रवेश मिळायचे ते मिळत आहेत का? आता नाहीये. तुम्हाला त्या एक्झाम द्यायच्या आणि जी नेट सेटची जी एक्झाम द्यायची त्याचा अभ्यासक्रम आपल्या ज्युनियर कॉलेजमध्ये शिकवला जातो का? नाही. त्याचा अधिकार आपल्याला आहे का? त्यामुळे त्या परीक्षेचा अभ्यास जे मुलं शिकण्यासाठी हे अकॅडमीचं झालेलं आहे. आम्ही पण अनेक वर्ष यासाठी
झगडतोय की अकॅडम्या बंद झाल्या पाहिजेत, कारण का ज्युनियर कॉलेजच्या वर्गात बसायला आता मुलं नाहीये. आणि ही सर्व त्यांनी आता काय झालेलं आहे, तुम्हाला अटेंडन्स अकॅडमीवाले बाकीच्या सगळ्या गोष्टी याच्या सुरू झालेल्या आहे. हा संघर्ष खूप मोठा आहे आणि हा संघर्ष तुम्ही पुण्यात करून जमणार आहे का नाही, महाराष्ट्रात करून जमणार आहे का नाही, कारण का दिल्लीच्या लोकसभेमध्ये त्याचा कायदा संमत झालेला आहे. आपल्या हातात काय आहे, आपण जे शिक्षण संस्था चालवलं, जे आम्हाला आता गेल्या या 5-10 वर्षात कळलं, आपल्या ज्युनियर कॉलेजची आपण गुणवत्ता टिकून धरणे, त्याच्यामध्ये मुलांना सांगणे की हा अभ्यासक्रम कसा करायचा आहे. प्रत्येक जण पैसे भरून 1.5-2 लाख रुपये भरून अकॅडमी जॉईन करू शकत नाही. जी मुलं याच्यापासून बाजूला जातात, आर्थिक गोष्टी याच्यामध्ये त्यांना सामावून करून घे. आणि तुम्ही जे म्हणताय अधिकारी लोक काय कशा पद्धतीने वागतायत, प्रत्येकाशी संघर्ष करत बसणार संस्था चालकाला हे शक्य नाही. संस्था चालकाला एवढंच शक्य आहे, तुमची गुणवत्ता तुम्ही टिकवणे, त्या ठिकाणी असणाऱ्या प्राध्यापकांनी उत्तम शिकवणे, त्या ठिकाणी त्याचा अटेंडन्स बाकीच्या गोष्टी आपण त्या सांभाळून नेले. आणि तुम्ही जर दुसरा पॅरल मुद्दा जो उपस्थित केला की उपस्थिती राहत नाही, आता जो तो संस्था चालक बाकीच्या गोष्टी जो काही स्थानिक प्रश्न आहेत त्याला अनुसरून त्या सर्व गोष्टी करत असतात. मात्र संघर्षाची वेळ आहे आणि प्रत्येक संस्था चालकाला गुणवत्ता टिकवल्याशिवाय यात मार्ग नाही. त्यामुळे कोण काय करतोय आणि हा चोरी करतोय, माझं नीट चाललंय, ह्या भानगडीत कुठल्या संस्थकांनी चालकांनी पडू नये, कारण का त्याच्यावर परत बोट टाकणारे 10 जण त्याला त्रास होतील. आपलं चांगलं काम आपण करत राहू आणि आपलं नाणं खणखणीत जर ठेवलं तर आपली शाळा गुणवत्तेने चांगल्या संख्येने चालू राहील आपली. एवढंच एकच शब्द बोलतो सर. तुमच्या प्रश्नाला आणखी उत्तर देतो. तुमचं जे म्हणणं आहे ना की बोगस क्लासरूम्स किंवा वर्ग हे अतिरिक्त चालू झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी. शासनाने धोरण ठेवलेले आता नवीन, त्याच्यामध्ये बायोमेट्रिक सिस्टीम फक्त स्टाफ नाही विद्यार्थ्यांना येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर बायोमेट्रिक सिस्टीम आली तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर काय सर्वांचंच भलं होईल. ते येते आलंय की सुधारणा आलेली आहे. कॅमेरे आहेत त्याच्यावरून सगळ्याच गोष्टी आहेत, सगळ्याच गोष्टी. प्रत्येक क्लासरूम मध्ये कॅमेरा ठेवला आहे. सोपं तुम्हाला सांगतो, पुण्यात सेल्फ फायनान्स संस्था काढल्या, म्हणजे या वर्षी आपलं ऑनलाईन ऍडमिशन होतं 11वीचं. त्या संस्थांनी 150-200 पोरांना ऍडमिशन दिलं. आज 22-23 हजार विद्यार्थी. बाकी त्यांची चर्चा करण्यापेक्षा आपण आपलं बोलूया. ठीक आहे, धन्यवाद सर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.